आंदोलन केलं का तुमची मागणी होती भैया रस्ता रोको आंदोलन? मी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख। माझ्या ह्या महाराष्ट्र राज्यातला शेतकरी अक्षरशः गेल्या 3 वर्षापासून अतिवृष्टी, अवकाळी पाऊस व गारपीटने त्रस्त झालेला असताना, आयुष्यातून उठलेला असताना 1 वर्षापासून लॉकडाऊनच्या आणि कोरोनाच्या कचाट्यात सापडलेला आहे। अशा परिस्थितीत राज्याचे बेजबाबदार ऊर्जा मंत्री वीज कनेक्शन कट करून शेतकऱ्यांना आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न करत आहेत। एकीकडे अजितदादा पवार साहेब अधिवेशनात बोलले वीज कनेक्शन कट करणार नाही, त्याच्यावर स्थगिती दिली, परंतु त्याच्यानंतर सुद्धा ही वीज कनेक्शन कट करण्याचा एक कलमी कार्यक्रम चालू आहे। याला जाहीरपणे जनहित शेतकरी संघटनेचा आमचा विरोध आहे। या मागणीसाठी पुणे सोलापूर नॅशनल हायवे रोडवरती आम्ही भव्य रस्ता रोको आंदोलन छेडून शासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। या मागण्या आमच्या अशा आहेत की संपूर्ण वीज बिल माफ झालं पाहिजे, वीज कनेक्शन तोडण्याचा कार्यक्रम त्वरित थांबावा, अन्यथा एक पर्याय आम्ही काढला मी शेतकऱ्याशी चर्चा करून की प्रति शेतकऱ्याकडून 3-3 हजार महावितरण कंपनीनं वसूल करावं। ऊर्जा मंत्र्यांनी यात लक्ष घालावं, मुख्यमंत्री उद्धव साहेबांनी यात लक्ष घालावं आणि 3-3 हजार रुपये प्रति शेतकरी घेऊन वीज कनेक्शन जोडून द्यावं। अन्यथा आम्ही 4 दिवस वाट बघतोय। अन्यथा गावात आलेल्या तमाम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला, नागरिकांना मी आवाहन करतोय, जर वायरमन किंवा सबस्टेशनचा अधिकारी जर कनेक्शन कट करायला लागला तर त्याला त्वरित कार्यालयात तर कोंडून टाकू, अन्यथा झाडाला बांधू, पण त्याचा सन्मान करू, आम्ही त्याला जेवण खाऊ घालू, त्याला अपमानास्पद वागणूक देणार नाही, ही 4 दिवसाचं आव्हान करतोय। आणि दुसरं, अजित पवार साहेब जी सत्तेवर यायच्या आधी त्यांनी आश्वासन दिले, त्याची क्लिप आमच्याकडे आहे, महाराष्ट्रातल्या तमाम जनतेकडे आहे की अजितदादा बोलले होते आम्हाला सत्ता दिली तर मी महाराष्ट्रातलं संपूर्ण वीज बिल माफ करतो, परंतु अद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नाही। अजित पवार साहेब एक जाणकार नेते आहेत, त्यांना तळमळ आहे शेतकऱ्यांबद्दल, त्यांनी त्वरित ह्या 15 दिवसात हा संपूर्ण वीज बिल माफीचा निर्णय घ्यावा, अन्यथा महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना बारामती येथे 15 दिवस वाट बघून अजित पवार साहेबांच्या बंगल्यासमोर आम्ही डिस्टिंक्शनचा नियम पाळून आम्ही बेमुदत धरणे आंदोलन, अजितदादा क्लिप जनतेने सुनावं हे आंदोलन आम्ही अजितदादा क्लिप आंदोलन करणार। याची जबाबदारीने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे निवडून घ्यावी व FRPच्या बाबतीत लक्ष देऊन आम्हाला आरआरसी नको आहे, शेतकऱ्याच्या कष्टाचे पैसे खात्यावर जमा करा। शेतीमालाला भाव नाही, ऊसाचं बिल देत नाही, वीज बिल भरणार कसा माझा शेतकरी?